नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. 23 जानेवारी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती आणि त्याच्यासाठी अंधेरी येथे जे आहे तर या निमित्त ठाकरेच्या शिवसेनेचा मेळावा जो आहे तर तो आयोजित करण्यात आला होता. तर त्या मेळाव्याच्या वेळी उद्धव ठाकरे जे आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत जे आहेत तर ते दिलेले आहेत. म्हणजे तिथून त्यांनी घोषणा केली असं म्हणायला काही हरकत नाहीये. यासोबतच कार्यकर्त्याच्या मनाप्रमाणे निर्णय घेतले जातील, म्हणजे कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार येणाऱ्या काळामध्ये जे आहे तर निर्णय घेतले जातील असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी मोदी शहा याच्यासोबतच शिवसेनेचे शिंदे जे आहेत यांच्याकडे बोट केलं आणि त्यांच्यावर हल्लाबोल केला. पाठीत खंजीर खुपसल्यास वाघ नका काढणार, निष्ठावान शिवसैनिकांनी सांगितलं तर आपण पक्ष नेतृत्व म्हणजे पक्ष प्रमुख पदही सोडल्याचं म्हणजे सोडणार असल्याचं सांगितलं आहे. येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ज्या महापालिका निवडणुका आहेत त्यावेळी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा जी आहे तर ती या मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये जयंतीचा जो कार्यक्रम होता तिथून उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. अमित शहांना अब्दालीची उपमा देत त्यांनी हे भाषण केलेलं आहे. तर माणसाच्या नादी लागू नका, म्हणजे मराठी माणसाच्या नादी लागू नका असंही अमित शहांना सूचक वक्तव्य केलेलं आहे. देशाच्या तिरंग्यातही हिरवा रंग आहे, यासोबतच बीजेपीच्या झेंड्यामध्येही हिरवा रंग आहे. तर तो हिरवा रंग काढण्याची हिंमत असेल तर तुम्ही ते काढून दाखवावा असंही त्यांच्यावर शब्दोच्चार केलेले आहेत. यासोबतच एकनाथ शिंदे यांच्यावरही कडाडून टीका केलेली आहे. तर एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचा जो त्यांना दिली जाणारी वागणूक आणि आत्ताची त्यांना दिली जाणारी वागणूक तर त्याच्या संदर्भातही त्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. आणि जे लहान मुलांना म्हटलं जायचं रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, तसंच त्यांनी एकनाथ शिंदे यांना उपमा देत रुसूबाई रुसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू पुसू असं म्हणून उच्चार केलेला आहे. तर RSS वाले रक्तदान करेल की गोमूत्र करेल हे त्यांनी स्पष्ट सांगावे. जेव्हा वेळ येईल आणि सामान्य जनतेला जर मदत करायची वेळ येईल तेव्हा ते रक्त देतील की गोमूत्र देतील हेही त्यांनी स्पष्ट करावं असं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून म्हटलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जी जयंती होती 23 जानेवारीला त्यावेळी त्यांचं हे वक्तव्य होतं. धन्यवाद.